यानंतरची बातमी पुण्यातून। पुण्यात तब्बल 19व्या दिवशी देखील कचरा कोंडी कायम आहे। त्यामुळे नेमका कधी यावरती तोडगा निघणार हा प्रश्न कायम आहे। त्यामुळे संतापलेल्या कार्यकर्त्यांनी यावेळी रस्त्यावर देखील आता पुणेकरांचा संताप व्यक्त होतोय। फुरसुंगीमध्ये आज कचरा डेपोची अंत्ययात्रा काढण्यात आली। कचरा डेपोचं निधन झालं असं म्हणत फुरसुंगी आणि उरळीमधील गावकऱ्यांनी ही अंत्ययात्रा काढली आहे। विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे या देखील या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या। तर पुण्याच्या महापौरांच्या केसरीवाड्यातील घरासमोर कचरा टाकून मनसेनं आंदोलन केलंय। दरम्यान परदेशवारीवरून परतलेल्या आयुक्त कुणाल कुमार यांनी लवकरच कचरा कोंडी फोडण्याचं आश्वासन दिलंय। त्यामुळे आयुक्त नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। फुरसुंगीकरांनी कचरा टाकण्यास विरोध केलेला आहे। त्यामुळे पुणे शहरात कचऱ्याचे मोठमोठाले ढीग जमा झाले। त्यामुळे पुणेकरांच्या आरोग्याचा प्रश्न आता गंभीर झालाय। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी हे आंदोलन केल्यानंतर काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। सगळे लोक परदेशात गेलेत हे आपण सगळे बघतोय। त्याच्यामुळे मी स्वतः माननीय महापौरांना पत्र दिलेलं आहे। आमचे सगळे लोक काल कॉर्पोरेशनला जाऊनही आले। मी माननीय मुख्यमंत्र्यांना एकदा नाही दोनदा टॅग केलेलं आहे, पत्रही लिहिलेलं आहे। कपिल शर्माच्या घरात एखादी भिंत कमी जास्त होते तर माननीय मुख्यमंत्री 2 मिनिटात त्या ट्विटरचं उत्तर देऊन कॉर्पोरेशन हलवतात। या ग्रामस्थांची भूमिका पहिल्या दिवसापासून मार्ग आणि चर्चा करायची आहे, पण प्रशासनातून कोणीही चर्चेला काही व्यवस्थित घेऊन येत नाहीये। अर्धे तर नाहीच आहेत। काल पहिल्यांदाच मला वाटतं आयुक्त आले होते। आता बघूया, आमच्या अपेक्षा आहेत। मी स्वतः आयुक्तांना परत भेटायला जाणार आहे।